Very good morning, all of you. So in the last lecture, we have already started the discussion regarding the thermodynamic derivation of the law of chemical equilibrium. Okay, and in the thermodynamic derivation of law of chemical equilibrium, most of the part we have covered, and we stopped at one step, and where some student have raised one question. First of all, I will give the answer of your question, and then we will go to the नेक्स्ट डिस्कशन. काल कुठपर्यंत आलो होतो थोडंसं तुम्ही एक लक्षात घ्या, सगळ्या स्टेप मी परत लिहू शकत नाही, पण त्याच्यातल्या एक दोन स्टेप पाठीमागे जाऊन मी काय करतो की थोडंसं सुरू करतो की ऍक्च्युली बरेचसे स्टेप्स लिहिल्यानंतर आपण एका स्टेप पर्यंत आलो होतो, तो म्हणजे डेल्टा जी इज इक्वल टू जी प्रोडक्ट, डेल्टा जी इज इक्वल टू जी प्रोडक्ट मायनस जी रिएक्टन्स. ओके, so म्हणजे change in the Gibbs free energy is equal to the Gibbs free energy of the products minus Gibbs free energy of the reactants. Okay, so now this particular reaction we can or this particular relation we can write as like this. We can put up the value of the G products as well as G reactants, so then it will becomes equal to delta G is equal to काय होते actually, the delta G is equal to, so now put the value of the G products and the G reactants. So by putting the value of G products and G reactants, so it would be like this: small c mu capital C, small d mu capital D minus काय केलं होतं तुम्ही, small a mu capital A minus sorry the plus येईल ना, plus येईल b small b mu काय केलं कॅपिटल बी. ठीक आहे, त्याच्यानंतर सेम इक्वेशन वी कॅन सिम्प्लिफाय. सो एज लाईक दिस वी हॅव रिटन दिस सी म्यू नॉट सी प्लस, म्हणजे ह्या प्रत्येकाची व्हॅल्यू आपण ऍड करतो इथं आता, म्हणजे या प्रत्येकाची व्हॅल्यू आपण काढली होती पाठीमाग इक्वेशन मध्ये, तर तीच व्हॅल्यू परत आपण इथं ऍड करतोय. तर ती जी व्हॅल्यू आहे तर ती कशी येईल बघा, सी इन ब्रॅकेट म्यू नॉट सी प्लस RT ln ऍक्टिव्हिटी ऑफ सी, हे पहिलं ब्रॅकेट असेल, प्लस काय लिहिलं तर डी, बरोबर, इथं डी आहे. आता याची व्हॅल्यू तुम्हाला पुटअप करायची, याची डी इन ब्रॅकेट म्यू नॉट डी, जस्ट 1 मिनिट, ओके, इन ब्रॅकेट म्यू नॉट डी प्लस RT ln ऍक्टिव्हिटी ऑफ डी. ठीक आहे, तर हा पहिला ब्रॅकेट कंप्लीट मायनस काय असेल नेक्स्ट, यू कॅन स्पीक. तुम्हाला थोडंसं अलाव करू काय मी, तुम्ही बोलू शकता, काय अडचण नाही, तुम्ही जरी बोललं तरी ठीक आहे. इथून बऱ्याच जणांना अनम्यूट होता येत नाही, थोडंसं मला हे काढावं लागेल. ओके, येस, ज्यांना ज्यांना बोलायची इच्छा आहे त्यांनी बोलू शकताय. ओके, सो नेक्स्ट काय असेल, म्यू नॉट ए प्लस RT ln ऍक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल ए, देन काय असेल मायनस, हे मायनस आहे ऍक्च्युली, हा इथं आपण हे प्लस लिहिलं ना, हे मायनस आहे इथं, कारण बरोबर आहे ना. ठीक आहे, पाठीमागच्या लेक्चरला होती त्यातले इथं कोण आहेत का, नाहीतर अवघड व्हायचं, मी सांगत बसायचो आणि मग काहीच कळायचं नाही तुम्हाला. प्लस आहे सर, कुठं वरती प्लस लिहिलेलं का आपण, मायनस येईल ना. हे बघा, तुम्ही टर्म ज्यावेळेस लिहिल त्यावेळेस प्लस ऍक्च्युली आहे ते, पण ज्यावेळेस तुम्ही तो ब्रॅकेट सॉल्व्ह कराल त्यावेळेस ते मायनस येणार ना. प्लस आहे का तिथं, हा इथं प्लस आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे, बरोबर आहे, ठीक आहे, हे प्लस आहे. आपण दोन ब्रॅकेट आहेत, ब्रॅकेट आपण ओपन केलेली नाहीये, ठीक आहे, प्लस आहे. देन म्यू नॉट बी प्लस RT ln ऍक्टिव्हिटी ऑफ बी, बरोबर, याच्या अगोदर ब्रॅकेट आहे. तर इथपर्यंत आपण मला वाटतं आलो होतो, बरोबर, आणि याच्या पुढचं एक आपण इक्वेशन लिहिलं होतं, पुढची स्टेप जी आहे ती लिहिली होती, आणि तिथं आपला डाऊट होता, तो डाऊट मी तुम्हाला पहिलं सांगतो. आता याच्या पुढची जी स्टेप आहे ती कशी येईल बघा, ती का आली ते पण मी सांगतो. ठीक आहे, सी म्यू नॉट सी प्लस डी म्यू नॉट डी, हा भाग आपण कॉमन काढतोय, बरोबर, मायनस
A mu naught A प्लस B mu naught B, बरोबर. हे तुम्ही काय केलं, कॉमन काढलं हे सगळं. आता मग काय आलं परत, प्लस RTLN ऍक्टिव्हिटी ऑफ C रेस टू C, इथं इंटू आहे, तर प्लस म्हटलं होतं आपण लास्ट लेक्चर, ते इंटू आहे, ते का आलं ते पण सांगतो. ऍक्टिव्हिटी ऑफ D रेस टू D डिवायडेड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ A रेस टू A इंटू ऍक्टिव्हिटी ऑफ B रेस टू B. ठीक आहे. आता महत्वाचं आपल्याला काय आहे की हे जे कॅल्क्युलेशन आहे किंवा सॉरी हे जे स्टेप आहे, हे जे कन्व्हर्जन आहे, हे असं कसं आलं. ठीक आहे. सो देर इज वन सिम्पल रूल इन द मॅथमॅटिक्स. आपलं बोलून झालं का प्लीज म्यूट करा, म्हणजे मला थोडस डिस्टर्ब होणार नाही. बोला, तुम्हाला बोलायचं पण त्या झालं का म्यूट करा. ठीक आहे. तर आपला एक सिम्पल मॅथमॅटिक्स मध्ये एक रूल आहे लॉगरिथम लिहिण्याचा, तो म्हणजे काय की समजा लॉग ए प्लस लॉग बी जर असेल तर ते काय होतं बघा, लॉग ए इंटू बी होतं, बरोबर. आणि जर समजा लॉग ए मायनस लॉग बी असेल तर ते काय होतं बघा, लॉग ए बाय बी. एम आय राईट? एम आय राईट? Yes. येस. Yes, sir. या. Yes. अकॉर्डिंग टू दिस लॉ, आता बघा, आता हे मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा का आलं, तर तुम्ही जर मल्टिप्लिकेशन बघितलं तर RTLN AC, बरोबर, RTLN AC आणि RTLN AD हे काय आहेत की जनरली बघा हे प्लस मध्ये आहेत एकमेकांच्या, बरोबर आहे का. म्हणजे ऍक्च्युली कसं होतं, RTLN AD प्लस RTLN, सॉरी हे सी आहे ना, AC प्लस RTLN AD हे असं आहे ऍक्च्युली. जर आपण कॉमन घेतलं हे सगळं, तर हे जर एवढा पार्ट कॉमन काढला, हा काढलायच आपण ऍक्च्युली, बरोबर आहे, इथं काढलेला आहे. हा जर एवढा पार्ट कॉमन काढला तर राहतं काय, हे आणि हे राहत, बरोबर. आणि मग त्याचं हे असं येतं, बरोबर. त्यानंतर मग तुम्ही याला जर मग कन्वर्ट केलं तर काय होईल, RTLN काय येईल, AC रेस टू C इंटू AD रेस टू D, हे इथं आलेलं आहे, बरोबर का. ही टर्म आहे. आता डिवायडेड का आली, येस, हा बोला की, बोला. रेस सी आणि डी. हे बघा, रेस टू सी आणि डी, दीज आर द ऍक्टिव्हिटीज कोएफिशियंट्स आहेत ऍक्च्युली, ते कॉन्सन्ट्रेशन्स आहेत त्याची, ते ह्याच्या असोसिएटेड आहेत, इथं आहेत ऍक्च्युली ती. एक मिनिट हा, इथं ऍक्च्युअली आपण लिहायचं राहिलो का, हे बघा ह्याच्यात आपण काय केलंय, सी म्यू नॉट सी, बरोबर का, प्लस डी म्यू नॉट डी. आता ऍक्च्युली पहिले जरी स्टेप बघितली तर पहिल्या स्टेप मध्ये काय होतं आपल्याला की ऍक्टिव्हिटी होती, ए दाखवलेलं आहे बघा, आपण रेस टू इथं बघा ब्रॅकेटच्या बाहेर, इथं बघा इथं, ठीक आहे, इथं हा म्हणजे फुल ब्रॅकेटला C A न हा मल्टिप्लाय फुल करायचं ब्रॅकेट, राहील. हा हे बघा इथं आहे, फुल ब्रॅकेटला आहे, हे इथं दाखवलेलं आहे आपण, हे लक्षात आलं का, हे फुल ब्रॅकेटला जे आहे ना, हे बघा, हे ऍक्च्युली काय आहेत की त्याचे कॉन्सन्ट्रेशन्स आहेत, कोएफिशियंट्स आहेत ते, आणि मग ते आपण ऍक्च्युली काय केले की इथं कन्वर्ट केले, बरोबर. म्हणजे ते इक्वेशन ज्यावेळेस तुमचं स्टेप ज्यावेळेस म्हणजे नेक्स्ट म्हणजे ज्यावेळेस आपण सिम्प्लिफाय करतो ना, त्यावेळेस आपण ते ऍक्च्युली तशा पद्धतीने घेतो. ठीक आहे. म्हणजे इथं आपण लावले दिलेलं आहे सी नॉट सी, फक्त याच्यासाठी राहिलं होतं ना, ते बाजूला काढले ना ब्रॅकेट मधून, हे पूर्ण ब्रॅकेट साठी होतं हे, बरोबर ना, लक्षात येते का. येस Yes, सर. sir. हा, दिस वॉज फॉर फुल ब्रॅकेट. आणि मग त्याच्यामुळे तुम्ही ते इथं पण येणार, इकडल्या टर्मला पण येणार, कारण ते ब्रॅकेट मधल्याच टर्म्स आहेत, फक्त ते आपण सिम्प्लिफाय करून बाहेर घेतलेले आहेत. ठीक आहे, लक्षात आलं, काही डाऊट आहे याच्यामध्ये. No, sir. ओके. No, sir. हा, त्याच्यातला त्यानंतर तुमची ही जी टर्म आहे पूर्ण, थोडस इथं किचकट झालं, मी क्लिअर करू काय, एक मिनिट थांबा, एक थोडस नंतर क्लिअर करतो. याच्यातली ही जी टर्म आहे, ही एवढी एवढी मी राऊंड करतो ती काय की ही टर्म जी आहे ना, इट इज ऍक्च्युअली रिएक्शन कोशंट, याला आपण काय म्हणतो की रिएक्शन कोशंट असं म्हणतो. इट इज ऍक्च्युअली रिएक्शन कोशंट. तर रिएक्शन कोशंट जो म्हणजे जनरली काय की दीज आर द ऍक्टिव्हिटीज, रेशो ऑफ द ऍक्टिव्हिटीज ऑफ द प्रॉडक्ट अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ द रिएक्टंट. आता ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय की दीज आर द ऍक्च्युअली कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द products and the concentrations of the reactant असं म्हणतो. These are the actually concentrations of the products and the concentrations of the reactants. मग त्याच्यासाठी आपण एक टर्म घेतो, त्याला आपण जे असं म्हणतो, जे.
सो जे इज द ऍक्टिव्हिटी कोइफिशियंट किंवा आपण त्याला काय म्हणतो की रिॲक्शन कोशंट. आणि तो जो रिॲक्शन कोशंट आहे, आता तिथं फक्त काय करायचंय त्या ठिकाणी तुम्ही जे टाकायचंय. म्हणजेच काय असेल हे इक्वेशन जे आहे, सो दिस वुड बी ॲज इट इज. आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय, हे जे इक्वेशन आहे हे पूर्ण तुम्ही ॲज इट इज लिहिलं आणि याच्या जागेला फक्त तुम्ही काय करायचंय की जे ची व्हॅल्यू टाकायची. म्हणजे रिॲक्शन कोशंट किंवा रिॲक्शन कोशंट ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑफ प्रॉडक्ट्स अँड रिॲक्टंट्स. तर जनरली ऍक्टिव्हिटी कोइफिशियंट किंवा रिॲक्शन कोशंट जो आहे, तर तो काय इट इज वन ऑफ दी जनरली काय म्हणतो की आपण केमिकल थर्मोडायनामिक्स ज्यावेळेस आपण स्टडी करतो, त्यावेळेस ही एक क्वांटिटी असते आणि ती क्वांटिटी काय प्रोव्हाइड करते, इट प्रोव्हाइड्स दी मेजरमेंट ऑफ द रिलेटिव्ह क्वांटिटीज ऑफ प्रॉडक्ट्स अँड रिॲक्टंट्स प्रेझेंट इन अ मिक्सचर. म्हणजे जनरली थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की प्रॉडक्ट आणि रिॲक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन्स काय आहेत त्याचा रेशो. प्रॉडक्ट आणि रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा रेशो हे म्हणजे काय की रिॲक्शन कोशंट असतो केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये. ठीक आहे. आता मी थोडंसं क्लिअर करतो. आता लक्षात आलं आपल्याला तो रिॲक्शन कोशंट जो आहे तो आपण काय घेतलंय की बेसिकली जे असं घेतलेलं आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट द सेम इक्वेशन ॲज दस डेल्टा जी इज इक्वल टू. आता डेल्टा जी जो आहे तो डेल्टा जी कुठून आला ऍक्च्युअली, डेल्टा जी तुमचा काय होता, जी प्रोडक्ट्स मायनस जी रिॲक्टंट्स होता, बरोबर. आणि मग इथून मग तुम्ही काय केलं, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस टी. रिॲक्शन कोशंट आपण नंतर ऍड करूया. पहिल्यांदा काय करूया की याच्या पाठीमागची जी टर्म होती त्याला आपण परत काय करतो की थोडं सिम्प्लिफाय करतो. डेल्टा जी इज इक्वल टू जी नॉट प्लस आर टी एल एन काय असेल, ऍक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल सी रेस टू सी इंटू ऍक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल डी रेस टू डी डिवायडेड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल ए रेस टू ए इंटू काय असेल, ऍक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल बी रेस टू बी. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता हे इक्वेशन आलं कसं, कोण सांगेल. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन आणि हा रिॲक्शन कोशंट आहे. हे कुठून आलो. येस, जे सी म्यू नॉट सी प्लस डी म्यू नॉट डी मायनस ए म्यू नॉट ए प्लस बी म्यू नॉट बी च हे आपण डेल्टा जी नॉट घेतलं. येस, व्हेरी नाईस. तर त्याच्यावरून आपण काय केलं, हे इक्वेशन जे आहे ते लिहिलं आणि त्याच्यानंतर वी नो दॅट दिस रिॲक्शन कोशंट दॅट वी आर टेकिंग ॲज जे. सो वी कॅन राईट डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट. आता डेल्टा जी नॉट जो आहे तो डेल्टा जी नॉट काय आहे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केले. तर डेल्टा जी नॉट काय आहे बेसिकली, व्हॉट इज डेल्टा जी नॉट आपण डिस्कस केले. इट इज द स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज. येस, इट इज द स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज. आता स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज म्हणजे काय हो, इट इज द फ्री एनर्जी चेंज ऑफ a reaction when reactants and the products are in their standard state. Reactant आणि products are in their standard state म्हणजे 1 atmospheric pressure आणि 298 केल्विन टेम्परेचर या स्टँडर्ड स्टेटला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहेत. त्याच्यावरून आपण ते ऍक्च्युअली काय की त्याच्या जे रिॲक्शन कंडिशन्स आहेत त्याच्यावरून हा डेल्टा जी नॉट आलेला आहे, बरोबर. तर आता काय डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन जे, डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन जे. सो वी कॅन से दिस इज इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. तर हे जे इक्वेशन नंबर 3 जे आहे ना, इट इज कॉल्ड एज अ वॅन टॉप रिॲक्शन आयसोथर्म. इट इज कॉल्ड एज वॅन टॉप रिॲक्शन आयसोथर्म. यालाच आपण काय म्हणतो की वॅन टॉप रिॲक्शन आयसोथर्म असं. ठीक आहे. आता जनरली आता हे तर हा बोला. पर्यंत आपण आलोय ना इक्वेशन नंबर 6. 6 नाही दिलं मी. तुम्ही 6 पर्यंत लिहिले नाही का. आता कमी पाहिजे. हा आपण 6 पर्यंत आलो. 6 म्हणजे वरच्या इक्वेशनला, याच्या अगोदरच्या इक्वेशनला 6 नंबर दिला होता का तुम्ही. येस सर. या यू कॅन गिव्ह 7. तुम्ही 7 दिलं तरी चालेल. इक्वेशन नंबर्स थोडेफार व्हॅरी होतील कारण पाठीमागच्या याला मी कुठे इक्वेशन नंबर मला वाटतं दिलं नव्हतं. पण तुम्ही जर दिले असेल प्रत्येक स्टेपला जर इक्वेशन नंबर दिला असेल तुम्ही तर तुम्ही कंटिन्यू ते इक्वेशन नंबर 7 जे आहे ते लिहू शकता. अदरवाइज यू कॅन राईट 3 ऑल्सो. म्हणजे तुम्ही जिथे जिथे नंबर्स दिलेत, आता कारण बऱ्याच वेळा मी मध्ये काही नंबर दिले नव्हते कारण काही जणांनी जर नंबर दिले असतील. सी इट इज ओनली फॉर युअर कन्व्हिनियन्स. माहित असावं आपल्याला, कळावं म्हणून आहे, बाकीचं काही नाही. फक्त काय होतं की नोट्स मध्ये तुम्ही समजून जर घेतलं, अंडरस्टँडिंग जर तुमचं असेल तर इक्वेशन नंबर्स काय दिलेत याच्याने काय फार फरक पडत नाही. कारण पुस्तक तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये इक्वेशन नंबर्स वेगळे असतात. इफ यू गो टू एनी अदर रेफरन्स बुक, in that also there are different equation numbers.
माझ्या नोट्स जर तुम्ही फॉलो केल्या त्याच्यामध्ये पण इक्वेशन नंबर तुम्हाला वेगवेगळे असतील. फक्त समजून घ्या स्टेप्स कुठल्या आहेत. इक्वेशन नंबर्स जे आहेत ना, यू कॅन राईट युअर ओन. तुम्ही स्वतः तुम्ही डेव्हलप करू शकताय, तुम्ही लिहू शकताय. ठीक आहे. इथे तुम्ही 7 दिला असेल तर 7, आय विल गो विथ द 7, नो डाऊट. Now, for reaction which is at equilibrium, so we could write the equation again. For reaction at equilibrium, that is delta G is equal to 0. आता रिएक्शन जर इक्विलिब्रियम ला असेल तर आपल्याला माहिती आहे की फ्री एनर्जी काय असेल हो, ती 0 असेल. म्हणजे when the reaction is at equilibrium, then free energy would be 0. म्हणजे हा जो डेल्टा जी आहे, सो दिस वुड बी 0. आणि हा जर 0 आला तर मग काय होईल, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस आर टी एल एन J. This is equation number 8 minus RT ln J. This is equation number 8. लक्षात आलं मी काय सांगतोय. तर बेसिकली डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस RT ln J. म्हणजे तुम्ही डेल्टा जी नॉट साठी काय केलं, हे जे सेम इक्वेशन आहे ते फॉर्म केलं. हे कधी होतंय, when the reaction is at equilibrium, then delta G is equal to 0. And when the delta G is equal to 0, then we can write the equation number 7 as like this. Delta G naught is equal to मायनस आर टी एल एन जे. ओके. सो नाव आता याच्यामधला हा जो जे आहे, हा जे कुठून आला हो, तर ही टर्म आहे जी ची ऍक्च्युअली. सो इफ वी डोंट नो द कॉन्सन्ट्रेशन्स, आता ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन दिस जे वी कॅन राईट ऍज के ऑल्सो. ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन दिस जे वी कॅन राईट ऍज के ऑल्सो. आणि त्याच्यामुळे हेच इक्वेशन जे आहे ना, हे परत आपण कसं लिहू शकतो, म्हणजे इक्वेशन नंबर 8. सो दॅट दिस इक्वेशन वी कॅन राईट ऍज डेल्टा जी नॉट इज इक्वल टू minus RT ln K. Okay, and if we write this same equation with its natural logarithm, that is then minus 2.303 into RT log 10K. This is equation number 9. ठीक आहे. तर हा सुद्धा काय झाला की इट इज अगेन द वॅन टॉप आयसोथर्म. म्हणजे जनरली हा जे पण तुम्ही यूज करता, पण कॉन्सन्ट्रेशन जर कुठलंही असेल, मोलर कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुम्ही हा जे वापरणार. बट ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन यू कॅन राईट द के. तर तुम्ही के लिहून ते सेम जे इक्वेशन आहे ते लिहू शकता. हे इक्वेशनचा यूज काय आहे तुम्हाला काय वाटतं, व्हॉट इज द यूज ऑफ दिस इक्वेशन? आता हे तुम्ही सॉल्व्ह केलं, इक्वेशन 8 मिळालं तुम्हाला, इक्वेशन 7 मिळालं, इक्वेशन 9 मिळालं. सो व्हॉट वी कुड कॅल्क्युलेट विथ द हेल्प ऑफ दिस इक्वेशन्स? So especially equation 8 or equation 9. So this we could use to calculate the change in the free energy of reaction in the standard state. Okay. So whenever all the reactants and the products are in the standard state and the reaction is occurring in the standard state, then whatever the change in the free energy of reaction, so this we can write with the help of equation 9. कारण इथं काय की जनरली इक्विलिब्रियम कॉन्स्टंट साठी तुम्ही काय करू शकता की हे इक्वेशन यूज करू शकता. म्हणजेच काय की दिस पर्टिक्युलर इक्वेशन, दॅट इज इक्वेशन नंबर 9, इट इज युज्ड टू कॅल्क्युलेट द चेंज इन द फ्री एनर्जी ऑफ रिएक्शन इन द स्टँडर्ड स्टेट फ्रॉम द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. बरोबर का? म्हणजे रिएक्शन जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला असेल आणि स्टँडर्ड स्टेटला तर सगळे रिएक्टंट आणि प्रोडक्ट असतील, तर त्यावेळेस जी फ्री एनर्जी आहे, तर ती फ्री एनर्जी कॅल्क्युलेट करायसाठी आपण बेसिकली काय करू शकतो, हे जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 9, तर ते इक्वेशन यूज करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द थर्मोडायनामिक डेरिवेशन ऑफ द लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे. वन मोर पॉइंट इज रिमेन हिअर. आणखीन एक याच्यामधला पॉइंट आहे तो म्हणजे रिलेशनशिप बिटवीन द केपी, केसी अँड द केएक्स फॉर रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग आयडियल गॅसेस. पुढचा जो पॉइंट आहे, काही डाऊट असेल तर याच्यामध्ये विचारा, सो दॅट वी कुड प्रोसीड टू द नेक्स्ट पॉइंट. आता हा पण पॉइंट मोठा आहे, आजच्या लेक्चरला होणार नाही, थोडंसं इंट्रोडक्टरी लेवलला डिस्कशन झालं तर बरं होईल. पण प्रॉब्लेम काय होतोय की एकाच कन्सेप्टचा अर्धा पॉइंट पाठीमागच्या लेक्चरला आणि अर्धा पॉइंट या लेक्चरला म्हटलं का तुमची लिंक लागत नाही. तुम्ही जर ते सगळं वहीमध्ये लिहून घेत असाल आणि तुमच्याकडे जर ते सगळं पाठीमागचं थोडंसं काय म्हणतो आपण रॉ मटेरियल जर असेल किंवा प्रिंट काय म्हणू शकतो आपण रनिंग नोट्स असतील तर ते समजू शकतो. अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड द हाफ पोर्शन इन द लास्ट लेक्चर अँड द हाफ पोर्शन इन द नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. त्याच्यामुळे मी काय सांगतो की तुम्ही थोडंसं काय करा की तुमच्याकडे एक नोटबुक ठेवा आणि त्या नोटबुक मध्ये तुम्ही थोडंसं ज्या काही स्टेप्स आहेत त्या लिहून घेत चला, की जेणेकरून काय होईल की तुमच्याकडे त्याच्या फुटप्रिंट्स ज्या आहेत त्या फुटप्रिंट्स राहतील. ओके. सो द नेक्स्ट पॉइंट दॅट इज रिलेशन. एवढा एकच पॉइंट याच्यातला मोठा राहिलेला आहे. हे झालं का हा टॉपिक तुमचा ऑलमोस्ट कव्हर. प्लीज म्यूट करा
कोण अनम्यूट असेल तर ठीक आहे. So the next point is the relationship between Kp, Kc and Kx for reactions involving ideal gases. So first of all, just tell me, do you know what is the Kp, Kc and the Kx? काय आहे Kp, Kc आणि Kx काय आहे? Anyone please? Kp, Kc आणि Kx. What does it mean first? First of all, we will understand what are these three terms and then we will relate all these three terms to each other. नंतर रिलेट करूया पण अगोदर हे काय आहे? येस equilibrium constants ओके हा ऑल आर इक्विलिब्रियम at कॉन्स्टंट नो partial डाउट pressure yes at partial pressure. yes equilibrium constant with respect to the partial pressure म्हणजेच काय की whenever the reaction is in the gaseous state mostly आपण काय करतो equilibrium constant we are taking as a kp बरोबर ना then what is kc molar concentration. yes equilibrium constant when we consider the molar concentrations of the reactants as well as the products. And what is kx? What is kx? Is it equilibrium constant? Yes or no? Yeah, it is also the equilibrium constant, but when we consider the mole fractions of the reactants and the products, mole fractions, because we know that this term is related to the mole fractions of the reactants and the product. What is mole fraction? What is mole fraction? Yes, mole fraction काय असतो? What is mole fraction? Anyone please? काय आहे mole fraction? When Yes, products are given in number of moles. sorry. आवाज Number Reactant of आणि moles. हा moles दिलेले असतात. रिएक्टंट आणि म्हणजे आपण काय म्हणू शकतो Product. सपोज we have one mixture which contains A and B component, which contains A and B component. Okay, then how we could write the mole fraction of this mixture? We could write that is One. number of moles of A plus number of moles of B divided by total number of moles of the parcel divided by total number of moles of mixture. ठीक आहे, ए आणि बी चं मिक्सचर आहे. समजा ए चे 50 मोल आहेत, बी चे 90 मोल आहेत समटाइम. ओके, आणि मग ए प्लस बी म्हणजे 50 प्लस 90 डिवायडेड बाय काय असणार आहे तुमचं टोटल नंबर ऑफ मोल्स. तर ते काय असेल की दॅट वुड बी द मोल फ्रॅक्शन. एकाचा काढायचं असेल तर हे प्लस येणार नाही. असं जर तुम्हाला मोल फ्रॅक्शन ऑफ ए काढायचं असेल तर एन ए डिवायडेड बाय एन ए प्लस एन बी येईल. ओके, and suppose you want to calculate the mole fraction of B, then NB divided by Na plus NB. Okay, so means mole fraction is the number of moles of the component divided by total number of moles of the all components. Okay, number of moles of component divided by total number of moles of all the components. तर आपल्याला ऍक्च्युअली काय करायचं आहे की व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन केपी केसी अँड द केएक्स. म्हणजेच काय की equilibrium constant when we are considering the partial pressure of the gases, म्हणजे whenever the reaction is in the gaseous state, then equilibrium constant when we consider the concentrations of the reactants, and the equilibrium constant when we consider the mole fractions of the reactants and the products. Okay, तर या कंडिशन मध्ये आपल्याला इक्विलिब्रियम हे तिघांचं रिलेशनशिप काय आहे तर ते ऍक्च्युअली हे जे सगळे जे पूर्ण डेरिव्हेशन असणार आहे पुढचं तर ते काय सांगेल तुम्हाला की इट विल टेल यू अबाउट व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द केपी केसी अँड द केएक्स. तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक रिएक्शन कन्सिडर करावी लागेल की जी आपण पाठीमागच्या डेरिव्हेशन साठी कन्सिडर केली. सेम रिएक्शन विल कन्सिडर. लेट अस कन्सिडर द जनरल गॅसियस रिएक्शन that is small a mole of capital A which is in the gaseous state reacts with small b mole of the capital B which is also in the gaseous state, and there is a formation of small c mole of capital C product which is also in the gaseous state, and the small d mole of the capital D another product and which is also in the gaseous state. Okay, so this is our reaction we have considered to write the relationship between or to find out the relationship between Kp, Kc and the Kx. तर हे सेमच यूज करायचे. Again, we have seen the derivation for the Kp. So we know what is the Kp, that is
equilibrium constant when we consider the partial pressure or in terms of the partial pressure. So means again we know equilibrium constant Kp in terms of the partial pressure, that is Kp is equal to, how we can write Kp is equal to, yes, we know this. What is Kp is equal to? It is the concentration of, in terms of pressure म्हटले ना, capital concentration of काय असेल, P raised to capital P काय असेल, capital C raised to C into काय असेल, P capital D raised to small d divided by काय असणार आहे, P capital A, just 1 minute. Okay, P capital A raised to small a into काय असेल, P capital B raised to small b. हे माहिती का नाही तुम्हाला, इक्वेशन नंबर 1 म्हणूया याला आपण, ठीक आहे. वी नो दिस, दॅट इज काय असेल की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर फॉर दिस पर्टिक्युलर रिॲक्शन. कारण आपल्याला आपण पाठीमागच्या कन्सेप्ट मध्ये डिस्कस केलेलं आहे की whenever the reaction is in the gaseous state or whenever all the reactants and the products of the reaction is in the gaseous state, then for writing its concentrations we are using the term that is partial pressure. म्हणजे we are writing the concentrations in terms of the partial pressure. म्हणजे रिएक्शन या gaseous state मध्ये असतील तर. Okay, so now if all the reactants and the products are ideal gases, आता आपण असं कन्सिडर केलं की whatever the reactants which are involved in this reaction, so that is the reactant A, reactant B, reactant C and the reactant D. हे बघा कॅपिटल मध्ये लिहिलेलं काय की these are the reactants and the products. Okay, these are the reactants and the products. A and B, these are the reactants, and C and D, these are the products. And small a, small b, small c and small d. What this indicates? This indicates the concentrations of these respective reactants. तर त्या रिएक्टंटचे किंवा त्या रिएक्टंटचे किंवा त्या प्रोडक्टचे ते कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. आणि हे जी काय इंडिकेट करतं ऑल आर इन द गॅसियस स्टेट. हे सगळं काय की गॅसियस स्टेट मध्ये आहे. ठीक आहे. सो फॉर दिस रिएक्शन वी हॅव रिटन काय असेल की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kp in terms of the partial pressure, and this is as such. तर असं आहे. So now we have considered that. Now if all the reactants and the products are ideal gases, तर हे जे सगळे रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स आहेत समजा ते जर आयडियल गॅसेस असतील तर we know the ideal gas equation. What is ideal gas equation? If all the reactants and the products, all the reactants and products are ideal gases, if all the reactants and the products are ideal gases, हे जे सगळे रिएक्टंट आणि प्रोडक्ट जर आयडियल गॅसेस असतील तर दे मस्ट ओबे द आयडियल गॅस इक्वेशन. बरोबर ना. हे जे सगळे जर आपण आयडियल गॅस कन्सिडर केले, सगळे रिएक्टंट आणि प्रोडक्ट, इफ वी कन्सिडर ऑल द रिएक्टंट्स अँड द प्रोडक्ट्स आर आयडियल गॅसेस, then they must obey the ideal gas equation, that is PV is equal to nRT. करायला पाहिजे ना. Am I right? Yes, Are sir. Yes, sir. Are they obey the ideal gas equation? Yes, they should obey the, or they must obey the ideal gas equation if all are considered as a ideal gases. हे जर सगळे आयडियल गॅस म्हणून जर आपण कन्सिडर केले तर त्यांना आयडियल गॅस इक्वेशन जे आहे ते ऍक्च्युअली ओबे करायला पाहिजे. So now according to this ideal gas equation we could write the partial pressure as like this: P is equal to N by V RT. P is equal to N by V RT. So this is the partial pressure. आता हे जनरल लिहिलेलं आहे आपण. We could write the partial pressure for each reactants. Okay, we could write the partial pressure for each reactants. आता ह्याच्यात N by V काय आहे? N by V. So N by V, it is the actually, it is the, yes, mole fraction, or we can say that it is a molar concentration. Directly mole fraction म्हणजे आपण काय याला मोलर कॉन्सन्ट्रेशन म्हणू. इट इज द मोलर कॉन्सन्ट्रेशन. आता मोलर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? इट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर रिएक्टंट असं म्हणूया. म्हणजे आपण ए जर म्हटलं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असेल. ओके, सो याच्यातला N by V जो आहे, N by V इज द कॉन्सन्ट्रेशन. तर मोल फ्रॅक्शन आपण डायरेक्ट म्हणू शकतो एन काही नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय टोटल काय म्हटलेलं आहे, व्हॉल्यूम म्हटलेलं, डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम. N by N is the number of mole divided by total जे काही व्हॉल्यूम आहे किंवा ते टोटल व्हॉल्यूम असणार आहे. आता जर आपण हे पार्शियल प्रेशर इंडिव्हिज्युअल गॅसेसचं घेतलं, आता इथं आपण काय लिहिलं? इन जनरल इक्वेशन लिहिलं पार्शियल प्रेशरचं. ठीक आहे. आता हेच कसं येईल? P इज इक्वल टू काय म्हणू आपण याला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट किंवा प्रोडक्ट इंटू RT. बरोबर. N by V इज इक्वल टू काय झालं? मोलर कॉन्सन्ट्रेशन झालं.
आणि त्यामुळे मग P इज इक्वल टू काय होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट इंटू RT येणार आहे. So now we could write the partial pressures of individual gases if we know the equation for the partial pressure. Partial pressure आपण इक्वेशन काढलं according to the ideal gas equation. तर आपण इंडिव्हिज्युअल गॅसेस साठी पार्शियल प्रेशर कसं लिहू शकतो? सो वी कॅन राईट partial pressure for the reactant A which is in the gaseous state, and ते कसं लिहिल, concentration of A into concentration of A into RT. Okay, similarly we can write the partial pressure for B is equal to concentration of B into RT. Then concentration of partial pressure for the C is equal to concentration of C into काय असेल RT. And for the for the D असेल काय असेल, partial pressure for the D product जो आहे त्यासाठी काय असेल, PD into concentration of D into RT. ठीक आहे, म्हणजेच काय असेल की partial pressure of the D is equal to काय असेल, concentration of D into concentration of RT. Just substitute all these values in the equation number 1. Equation number 1 तुम्ही काय लिहिलं होतं? What is equation number 1? Equation number 1 is the काय असेल, equilibrium constant in terms of partial pressure, बरोबर आहे ना? Equilibrium constant in terms of partial pressure म्हणजे KP चे इक्वेशन लिहिलं होतं. KP is equal to, now put up the values of partial pressures. त्याचे काही सगळ्या प्रत्येकाचं पार्शियल प्रेशर आहे त्याच्या व्हॅल्यू पुटअप करा. ते व्हॅल्यू जर पुटअप केलं तर काय होईल बघा, काय असेल, C, बरोबर का, रेस टू C. आता रेस टू C काय आलं तर इथं ऍक्च्युअली तुम्ही पार्शियल प्रेशर PC रेस टू C असं होतं, बरोबर का नाही? मग आपण त्याची व्हॅल्यू आपण फक्त आता पुटअप करतोय तिथं. देन RT रेस टू C, बरोबर, इनटू काय येणार आहे, D, कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेस टू D, देन RT रेस टू D डिवायडेड बाय काय असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू A इंटू RT रेस टू A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू B RT रेस टू काय असेल, B असणार. ठीक आहे, नाव आता हे थोडंसं आपण मग काय करूया, सिम्प्लिफाय करूया. काय करता येईल बघा, ज्या काही सेम टर्म्स आहेत ते एकत्र करू. कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेस टू D डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू B. ओके, इंटू काय असेल, RT रेस टू A, सॉरी RT रेस टू C प्लस D असेल ना, RT रेस टू ओके C प्लस D, yes, डिवायडेड बाय RT रेस टू काय असेल, A प्लस B. So same we can write again, हे परत कसं लिहू शकतो आपण, yes, तर कॉन्सन्ट्रेशन येणार नाही RT ला, RT raised to C plus D minus A plus B. RT ऍक्च्युअली कॉन्सन्ट्रेशन याचा संबंधच नाही ना. ते ऍक्च्युअली ते हे कॉन्सन्ट्रेशन नाहीत बघा, हे मी स्क्वेअर ब्रॅकेट नाही केलं आहे, चुकून झालेलं आहे. हे स्क्वेअर ब्रॅकेट नाही ऍक्च्युअली, नॉर्मल ब्रॅकेट आहे. ऍक्च्युअली दीज आर द कॉन्स्टंट्स, म्हणजे ऍक्च्युअली त्याला टेम्परेचर आहे, ते ऍक्च्युअली टेम्परेचर आहे तुमचा गॅस कॉन्स्टंट, त्याला कॉन्सन्ट्रेशनचा काही प्रश्न येणार नाही, बरोबर आहे की नाही? कॉन्सन्ट्रेशन हे तुमचे फक्त रिएक्टंट्सला येणार आहेत. सो नाव आता याला जर आपण, बरोबर ना, येस ठीक आहे. आता मग तुम्हाला याची व्हॅल्यू पण माहिती आहे बघा, हे जरा आठवा काय आहे, हे आठवल तुम्हाला काय आहे. सो वी कॅन राईट KP इज इक्वल टू KC आहे ना, हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट when we consider the concentrations of reactant, बरोबर ना? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट when we consider the molar concentrations into काय असेल, RT. ठीक आहे, RT then C plus D minus A plus B असं पण लिहू शकतो आपण, बरोबर ना? याला तुम्ही इक्वेशन नंबर काय द्यायचं ते द्या. आता हेच इक्वेशन आपण मी परत कसं लिहितो बघा, आपण इथं थांबूया, किती वेळ राहिला आपला, 1 मिनिट राहिला, त्यामुळे इथपर्यंत आपण हे डिस्कस करूया आणि थांबूया. So same equation we can write as KP is equal to KC into RT raised to delta N. आता हे महत्वाचं आहे, याला आपण इक्वेशन नंबर तुम्ही किती म्हटलं, याला 3 द्या. ठीक आहे, पाठीमागे 2 इक्वेशन झालेत, किंवा तुमचं काही चेंज झालं असेल तर तुम्ही ते लिहा. आता हे कसं आलं लक्षात आलं, हे KC कुठून आलं, तर दिस इज द व्हॅल्यू ऑफ KC. ही KC ची व्हॅल्यू आहे. तुम्ही बघा पाठीमागचं इक्वेशन जर काढलं
तर यू कुड फाइंड दिस व्हॅल्यू. तर ते तुम्हाला केसीची व्हॅल्यू जी आहे ती मिळणार आहे. आता डेल्टा एन हा काय हो, डेल्टा एन. सो हिअर डेल्टा एन इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा एन म्हणजे काय हो, व्हॉट इज डेल्टा एन? इट इज द डिफरन्स बिटवीन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स अँड द रिएक्टन्स. बरोबर, इट इज द डिफरन्स बिटवीन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स अँड द रिएक्टन्स, म्हणजे सी प्लस डी मायनस ए प्लस बी, म्हणजे हे झालं डेल्टा एन. बरोबर, इट इज अ डेल्टा एन. आता जर आपण असं कन्सिडर केलं की डेल्टा एन इज इक्वल टू 0, म्हणजेच काय, डेल्टा एन इज इक्वल टू 0 म्हणजे काय आलं,